आणि आता बातमी आहे माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या संदर्भात। माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर भाजपात आहेत। त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास संधीचं सोनं करेन असं वक्तव्य केलेलं आहे। म्हणजेच प्रताप दिघावकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे। गाव चलो अभियान सुरू केलेलं आहे। 4 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमदार, खासदारांनी गावांना भेटी द्यायच्या आणि भारत सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या जनताभिमुख ज्या योजना आहेत त्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या किंवा नाहीत याचा अभ्यास करण्याचं काम गाव चलो अभियानातून आम्ही करणार आहोत। मी 2 ऑगस्ट 2023 ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक शिस्तप्रिय आणि काडर बेस्ड पार्टी असल्यामुळे इथं शिस्तीला खूप मोठा वाव आहे। जर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर धुळे लोकसभेची जबाबदारी दिली, उमेदवारी दिली तर पूर्ण ताकदीनिशी, समर्पित भावनेने आणि पारदर्शकपणे मी ही निवडणूक लढवणार।